आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दार उघडा की। हो हसायला काय झालंय? काचेचा दरवाजा आहे, साऊंड प्रूफ असतो, आपला आवाज नाही जाणार आहे बाहेर। हे असलं ज्ञान देण्यापेक्षा इथनं बाहेर कसं पडता येईल ह्याचा विचार करा। कुणी आहे का? हॅलो, दार उघडा, आम्ही अडकलोय। सिक्युरिटी मॅनेजर, तिकडे दरवाजा आहे का बघूया। अगं हो ठीक आहे, त्यामुळे आपणच मूर्ख होतो। तू यायला लेट केलास, आपण यायला लेट केला आणि मॉल बंद झाला। ऑफकोर्स सगळे निघून गेलेले असणार ना, इथे कशाला कोणी थांबेल। आणि चोरांनी छान यावं, चोरी करावी, आरामात निघून जावं, यासाठी दरवाजे थोडी ओपन ठेवणार आहेत ते। सर, दुसरा काहीतरी मार्ग असेल की नाही? असेल, आपण असं करू, जरा शांतपणे बसू, विचार करू, निघेल काहीतरी मार्ग। नाही, मी दुसरा मार्ग शोधून काढणार। थांब कमळी, थांब। मॉल पण बंद झाला, सगळ्या गाड्या पण गेल्या, कुठे गेले हे दोघं? मॉम, ऋषी काका अजून एक मूवी बघायला गेला का? नाही ग बाळा, आपण जो बघितला ना तो आजचा लास्ट शो होता। मग तो काहीतरी खायला गेला का? कारण की ऋषी काका आपल्याला असं सोडून कुठे जात नाही। नाही ग, हे बघ, एव्हाना सगळी दुकानं बंद झाली असतील, नसेल गेला तो। मग कमळीताई कुठे मॉल मध्ये हरवली तर नसेल ना? आणि ऋषी काका तिला शोधायला गेला असेल। अरे देवा, ती दोघं आता मॉल बंद झाला असं तर झालं नसेल ना? देवा, हे दोघं आतच राहिले नसतील ना, आणि खरंच आत अडकले असतील तर? चल आपण आज जाऊन बघू। चल। तुमच्यामुळं, खरंच तुमच्यामुळेच अडकलोय मी इथं। माझ्यामुळे? मी काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही जर मला त्या दुकानदाराजवळ पाठवले नसतं तर येळ गेलाच नसता, आणि मी त्या कूलर जवळ गेलो नसतो तर दार बंदच झालं नसतं। अगं पण तुला कोणी सांगितलं होतं त्या मॅनेजरला शोधत फिरायला? वा रे वा, म्हणजे तो दुकानदार मला 70 रुपयाला पाणी देत होता आणि मी गप गुमान ऐकून घ्यायचं होतं। अगं एका पाण्याच्या बाटलीसाठी एवढा कोण वाद घालतं? ओ सर, तुम्ही ते शिक्षक असाल आमच्या कॉलेजमध्ये, इथे व्यवहाराचा विषय। ते जाऊ द्या, इथनं बाहेर कसं निघायचं त्याचा विचार करा। करूया विचार, तू आधी पाणी पी। मला नको पाणी। अरे हे बघ, मी शिक्षक या नात्यानेच तुला सांगतोय, पाणी पी। पाणी प्यायलं की राग शांत होतो, राग शांत झाला की डोकं शांत होतं, डोकं शांत झालं की सगळे मार्ग सापडतात। म्हणून म्हणतोय पाणी पी। आणि फ्रेशर्स डेच्या दिवशी याच गोष्टीवरून कौतुक केलं होतं ना मी तुझं, मग आता कशाला पॅनिक करते? घे पाणी पी। वर जायला लागले, तुमच्यामुळेच होतंय बघायचं। अरे मी काय केलंय आता? तिकड नाही खाली, तिकड नाही। थांब, आपण ऋषीला कॉल करून बघूया परत। ऋषीला फोन नाही लागत आहे ग। सर, तुमच्याकडे फोन आहे ना? आहे की। अहो मग सायबा सरसनी फोन लावा की, कसली वाट बघायलाय? म्हणलं ना, पाणी प्यायल्यावर डोकं चालतं। अशी ट्राय केलं होतं मी, रेंज नव्हती, आता बघतो आली का रेंज। सॉरी, फोनची बॅटरी डेड झाली, फोन स्विच ऑफ झाला। काय? अशी कशी बॅटरी डेड झाली? आता ह्याचं काय उत्तर असू शकतं? डेड झाली आहे बॅटरी। आता काय करायचं? आता एकच पर्याय। काय? आजची रात्र थांबायचं इथेच। काय? हो, आजची रात्र इथेच थांबावं लागणार आहे आपल्याला, ऑप्शन नाहीये। सर,
आमच्या आईला जर का कळलं तुमच्या सोबत मी एकटा इथं होतो तर तंगडच तोडून हातात देईल बघा. असा हात मुरगळल, कोपऱ्यातच बसवल. नाही 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 सर, इथनं आपल्याला बाहेर गेलंच पाहिजे सर. आई आणि आबासनी कळलं तर काय वाटल होते असनी. एका बस, किती बडबड करतेस तू? तू इथे मॉलमध्ये अडकलीस, हे गावात आईला कसं कळणार आहे? तुझी बडबड करतेस ना त्यावरनं कळतंय तुझ्याच पोटात काय राहणार नाही. तूच सांगशील आईला, आहे आम्ही मॉलमध्ये अडकलो होतो. अरे माझी चेष्टा दिसायला लागल्या. इथं बाहेर निघ्या ना राधिका वहिनी वाट बघत असतील की हो. अगं पण तू राधिका तू राधिका वहिनीचं टेन्शन का घेतेस? तिला माहिती आहे मी असा गायब झालो म्हणजे मी कुठेतरी दुसरीकडे निघून गेलो असेल. ती आतापर्यंत निंगीला सोडून घरी पोहोचली सुद्धा असेल. त्यामुळे आता आपण इथे अडकलोय ना, मी तर म्हणतो आपण मॉल फिरून येऊया. चल, तुम्हाला जे करायचंय ते करा, मला जे करायचं तेच करतो. अगं अरे पाणी घेऊन जा, गरज लागेल तुला. कठीण आहे मुलगी.